पाहू शकता आणि पूर्ण पाय चालताना तेव्हा अशा प्रकारे पडत आहे सर्व लोक. भाई फोन टूट जाएगा यार. अंदर रख लो. हाँ थोड़ा रिस्की है. चिंटा होते एवढा सर वासी याद कर रहा है. ठंड की वजह से पूरा डीप स्मान निकल रहा है. सो मित्रांनो, एकच लाईफ आहे. जे करायचे आहे ते आत्ताच करा. नंतर लाईफ आहे नाही आहे. आमचा तो मृत्यू दाखला फील झाला आहे. रिक्स तर घ्यास लागते. रिस्क घेणार आहोत. डर की माती आग पाहूनच फाटलाय माझी. परत सांगा पहिली माउंटेन ड्यू. सो गाईज पाहू शकता अशा प्रकारे हिमालयन बाईक रेंटवर आहे. तशा प्रकारे पाहू आता इथला प्राइस किती आहे काय विचारू. त्यावेळेस आपण डिसाईड करू मग कुठून घेऊ का घेऊ. कोण आहे भेटला का नंबर फोन लावू. ठीक आहे. सो गाईज हां रॉयल एनफील्ड आपण हिमालयन घेतला आहे रेंटवर. सो बाईकची कंडिशन पाहून घ्या पूर्ण प्रॉपर. लोकांची भीड पाहण्यासाठी आणि पूर्ण वल्ला होणार रोड आहे. सो आम्हाला बरं झालं बाईक घेतलं कारण की बिना ट्रॅफिकनं जायचं असेल तर बाईक तर रेंटवर घ्यायला लागते. आणि बरं तर पाहू. सो हे गाईज जय शिव आणि जय श्री महाकाल सर्वांना. सर्वात आधी तर गुड मॉर्निंग. सो आजचा जो व्लॉग आहे खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि ज्याच्यासाठी मेन आलो होतो ते बघायला जाणार आहोत. म्हणलं तर महादेवला. तिथं अंजनी मातानी हनुमानसाठी का घेतली होती साधना केली होती म्हणजे हनुमान यावं म्हणून. सो त्या बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. प्लेसवर आम्ही जाणार आहोत सध्यासाठी. तर चला ब्लॉग स्टार्ट करूया. तरी पण माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असणार तर आधी सबस्क्राईब करू आणि बेल आयकॉन चालू ठेवणं विसरू नका जेणेकरून अशा प्रकारचे ब्लॉग तुम्हाला समोर पण कंटिन्यू बघायला भेटणार आहे. सो लेट कंटिन्यू ब्लॉग व्हिडिओ बघत राहा. मजा येणार आणि खूप सारे ॲक्टिव्हिटीज कालचे पेंडिंग राहिले आहे तर ते आपण कंप्लीट करणार आहोत. सो चला बाय बाय निघूया तिथून. सो गाईज आमचा नाश्ता झाला आहे. नाश्ता करायची इच्छा नव्हती बट आलू पोहा दिसल्यामुळे करून घेतलं. ते पण आलू पोहा गोडच आहे. सो आणि इथला आजचा वेदर बघू शकता. टोटली म्हणलं स्मोक आभाळ त्याच्याहून आहे खालतं ते पण. मनालीला टोटली तुम्हाला क्लिअर दिसत असेल. आम्हाला तर दिसतच आहे. सो आज आपला कॅब ड्रायव्हर येणार नाही. सो आज आम्ही पैदल निघालो. तर पाहूया काही भेटत असेल समोर तर ते घेऊ. तसं तर आमचा विचार आहे बाईक्स वगैरे ट्राय करायचा. तो ट्राय करूया. चला जाऊया पैदल. आता अशा प्रकारची पहाडीवरून उतरत आहो मी खाली जावं लागते. या प्रकारे रोडाच्या साईडला फर्स्ट शॉप भेटला आहे बाईक ऑन रेंट. तर इथं विचारू कितीपर्यंत काय मिळते रेंटवर. सो इथं आहे हिमालयन रॉयल एनफील्ड ॲक्सेस सुझुकी छोट्या वगैरे आहे. कोण आहे मजा नहीं आ रहा है. ऑनर आहे का नाही ना रे चिंड्या. अजून एक आपण रेंट बाईकवर घ्यायसाठी इकडे विचारायला आला आहोत. तिथं विचारलो पण थोडा महाग वाटला. इथं विचारू भाई हा शॉपवाला तर त्याच्यापेक्षा डबल मागत आहे. 1700 लगभग मागत आहे. त्या खाली करत नाही. तो तर 1200 म्हटलं आपल्याला. तर अजून एक शॉपमध्ये जाऊन पाहूया तिथं किती रेटमध्ये त्या हिशोबानं करू बार्गेनिंग. अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है. सो गाईज पाहू शकता अशा प्रकारे हिमालयन बाईक रेंटवर आहे. तशा प्रकारे पाहू आता इथला प्राइस किती आहे काय विचारू. त्या हिशोबानं डिसाईड करू मग कुठून घेऊ का घेऊ. कोण आहे भेटला का नंबर फोन लावू. ठीक आहे. मेरा लिखना है ना भैया. आप भी लिखो. आप नहीं लिखो. ओके. सो अशा प्रकारे रेंटसाठी घेण्यासाठी आपल्याला भरावं लागत आहे. होते झेंडा रॉयल एनफील्ड आपण हिमालयन घेतला आहे रेंटवर. तो बाईकची कंडिशन पाहून घ्या पूर्ण प्रॉपर आहे. भाईनी 1600-1700 म्हटलं बट बार्गेनिंग करून आपण 1200 पर्यंत केलं आहे. सो ही गाडी आहे. ठीक आहे. चला याच्यानं आज राईड करू आपण. आमची पहिली राईड चालू झाली आहे. ते पण बर्फामध्ये हिमालयन सोबत आहे. पहाड्यामध्ये फिरणार आहोत. सो पेट्रोल
लागल्याशिवाय गाडी हलणार नाही, कारण की 500 cc ची गाडी आहे. सो पाहू शकता हिमालयन बाईक्स किती सारे आहे. सो सर्व ॲडव्हेंचर ट्रिपवर जाणार आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघत राहा, मजा येणार, खूप इंटरेस्टिंग होणार ब्लॉग होते काय. सो काही आपल्या इथं काही मित्र मिळाले आहे. सो पाहू शकता अशा प्रकारे बाइक्स वगैरह बोल लो. ये ना चिंता क्या मेरा निकलेंगे क्या, टाइम होगा नहीं तो अपने को. आपके साथ के और नहीं हम ही है दोनों. अच्छा आप दोनों, मेरे को लगा जो बाकी के थे वो भी आपके साथ के. नहीं 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 नहीं. कहाँ से है आप प्रॉपर, क्या चीज़? कहाँ से. मैं तो भोपाल से, ये भी भोपाल से, मुंबई से. अच्छा मुंबई से. आप आ जाए. महाराष्ट्र. महाराष्ट्र से, मुंबई से. मुंबई से है क्या. तो ये पहला दिन है क्या आपका, कैसा. सेकंड है. सेकंड डे. ओके चलो ना, जाएंगे अभी, निकलेंगे तो टाइम हो जाएगा. उधर पास में घूमे क्या, फिर पास में घूमे विलेज में. सोलंग वैली सिसु वगैरह गए क्या आप. सोलांग वैली ही जा रहे हैं. ओके उसके उधर नहीं गए. हाँ अभी तो जा रहे हैं. हम जाके आए कल बस. तो हम यहाँ घूमे थे, ये हिडम्बा टेम्पल और ये लोकल का जो था वो. अभी हम अंजनी महादेव टेम्पल जाके आएंगे. उसके बाद जंपिंग कौन था, बंची जंपिंग. फोटो विलेज उधर जाने आए. पैराग्लाइडिंग करने गए थे कल, लेकिन वो कैसा हो गया, मौसम साथ नहीं दिया. पैराग्लाइडिंग का क्या रेट बताया था. पर पर्सन 3,500 है. तो उसको बार्गेनिंग करके हम 2500 में कुछ तो भी करे थे, तो रिटर्न कर दिया उन्होंने. तो देखेंगे अभी शाम में जमता हूँ, तो पहले तो इधर जाके आ जाते. सोलांग जा रहे हो ना अभी तो. सोलंग वो हाँ अपना अंजनी महादेव टेम्पल और बंजी जंपिंग. तो अभी तो हम डायरेक्ट सोलांग ही निकल रहे हैं. चलो ठीक आहे ना. मी चेहरा आहे ना टोटली फ्रीज होत आहे, म्हणलं थंडी होत आहे पूर्ण. तर त्याच्यामुळे पहिले तर मास्क घेऊन घेऊ, नंतरच बाईक रायडिंग करू आपण. हा गरम वाला तो बढ़िया. ऐसे वाले क्या, ऐसे लगाने वाले नहीं, कान पे ये होता ना जी, अच्छा कान में दर्द होता है, इससे बढ़िया रहता है. गले में भी गरम रहता क्या, हाँ. लावून पाय बरं. स्नो पडली आहे पूर्ण आपल्या मनालीमध्ये. तर ट्रॅफिक पाहू शकता, लोकांची भीड पाहण्यासाठी, आणि पूर्ण वल्ला वल्ला होणार रोड आहे. सो आम्हाला बरं झालं बाईक घेतलं, कारण की बिना ट्रॅफिकनं जायचं असेल तर बाईक तर रेंटवर घ्यायला लागते. आणि बर्फ तर पाहू शकता रोडाच्या साईडले कसा प्रकारे पडून आहे. सो चला एन्जॉय करा व्ह्यू. आम्ही तर कंटिन्यू जर्नी स्टार्ट करतो. गाईज इथं आपण बाईक ठेवला आहे. सो आता स्नोचे कपडे पण आपल्याला लावावं लागणार, कारण की महादेव टेम्पल वाशी बर्फ खूप पडलेली आहे. रात्र नाईटला स्नो पडला आहे खूप सारा, तर त्याच्यामुळे तर आपण चेंज करून घेऊ आता. जुतेच मग ना. मग हां ठीक आहे, मग जुते. मग वल्ले झाले का करते, जुते लावू. ठीक आहे, विचार किती म्हणते का. सो गाईस अशा प्रकारे झालो आपण रेडी. पाहू शकता लाल टमाटर आणि रेडवाला लावला, आणि संगी आपला लावला ग्रे कलरचा जॉकेट, कारण की समोर जाऊन टोटली आईज आहे. टोटल आपले कपडे वल्ले झाले असते, त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे ड्रेस कोट लावून घेतला आहे. आणि थोड्या दूर गेला आपला अचानकच माईक बंद झाला, म्हणून अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड माईक देतो. आणि समोर थोड्या दूर गेल्यावर पाहू शकता हॉर्स घोडे पण आहे, घोड्यावर पण तुम्ही राईड करू शकता. आणि समोर गेल्यावर आपल्याला बाईक पण भेटते, ते पण चार्ज पे करून आपण चढू शकतो. बट आपण नाही केलं, कारण की आपल्या महादेवाकडे जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही पैदलच चढलो वरतं. आणि काही मित्र पण भेटले आपल्याला आफ्रिकन, पाहू शकता. त्यांच्यासोबत थोडा बोलणं चालणं करून त्याचे फोटोशूट वगैरे केलं. बसत्यापैकी ओळखी करून घेतलं बढियापैकी. टोटल इंग्लिशमध्ये बोललो, पण रेकॉर्डिंग नाही झालं, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. सो मग काही दूर गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे पाड्या आले चढण्यासाठी. दोघे पण आम्ही मस्तपैकी वरतं चढलो. पूर्ण वाट लागून जात होती, पण तरी पण आम्ही चढलो कसं तरी. मग वरती चढल्यानंतर अशा प्रकारे फोटो व्हिडिओ शूट वगैरे केलो मस्तपैकी. एन्जॉयमेंट करा. सो कंटिन्यू ब्लॉग बघा, मजा येणार तुम्हाला पण खूप. सो गाईस माझी पूर्ण हालत टाईट झाली आहे. बस हवा निकल गई. चिंट्या समोर निघून गेला आहे. हाय तो डॅडी वर्कआउट करते रे बाबा. मला तो श्वास नाही निघत आहे, एवढा खतरनाक टेम्परेचर आहे. साईडचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता, टोटली बर्फ आहे. श्वास घ्यायला खूप प्रॉब्लेम होत आहे. वरतं पाणी भेटेल का नाही का, पूर्ण अंदरून गरम होणं, हॉट होणं एवढ्या थंडीमध्ये पण. सो चला जाऊया. जास्त रेट नाही परवडत, आणि 2 किलोमीटर बाकी आहे ट्रॅव्हल करणं. सो गाईस आपण जवळपास पोहोचलो आहे. ते वरतं बघू शकता अंजनी महादेव मंदिर.
सो अशा प्रकारे इथं स्टार्टिंगला तर डेंजर आहे, कारण की पाणी चाललं आहे नदी टाईप अशा प्रकारे. तर मधामध्ये हे ब्रिज बनवलं आहे लाकडाचं, टोटली पाणी येतं, पाय घसरला तर खालीच डायरेक्ट गोट्यामध्ये. सो पाहू शकता स्नोफॉल पण पडत आहे मोबाईलवर. आणि हा इकडे संगी ऐकतच नाही झाला, समोरच चालला आपला. समोर चालला म्हणजे तू बुड्यावर चालते इकडून. बुड्यावानी म्हटलं तर सोबत सोबत यायला पाहिजे ना, झाली वय पहिली सोबत यायला पाहिजे ना बे. Finally आपण डेस्टिनीजवळ पोहोचत आहोत. समोर पायऱ्या आहे, वरतं महादेवचा टेम्पल आहे. आणि जे वरतून पाणी पडत होतं ते ग्लेशियरमुळे, आईजमुळे पूर्ण जमलेलं आहे. सो बघा कंटिन्यू. गाईस फर्स्ट पायरी महादेवला पाय लागून प्रणाम करून दोघे जण. सो लगभग आपण पोहोचलो आहोत. सो पायऱ्या चालू झाले. सो व्हिडिओमध्ये आम्ही जे बघितलं होतं तेव्हा तर बर्फ नाही दिसला आम्हाला, पण किस्मत चांगली आहे, मला स्नोफॉलही भेटत आहे. ॲक्च्युली मध्ये स्नोफॉल पडत आहे, प्लस महादेवला पण भेटणार आता. वरतं पाहू शकतो टोटली जमून आहे. सो चला वरतं जाऊन भेटूया. खूप मोठा बनेल नाही तो ब्लॉग. बंद कर जेंटी. सो अशा प्रकारे आपण चढत आहोत पायऱ्या. महादेवच्या जवळपास चाललो. इथे चालता नाही तर अशा प्रकारे घसरत येतात, पाहू शकता. आराम से नीचे जाएंगे फालतू. तर वरतं पण पाहू शकता सर्वजण घसरत येतात, कारण की पाय घसरत आहे इथं पूर्ण. डोंगरला लागते चांगलाच मार लागते. ठीक आहे. तो गाईस जय श्री महाकाल. अशा प्रकारे जुते वगैरे पूर्ण खाडा लागला, तर बर्फामध्ये पैदल जाणार आम्ही. पाहून घ्या दोघांचे खाली आहे, ते पण बर्फात पैदल चालणार आहोत, कारण की महादेवचं मंदिर वरतच आहे. सो चल चिंडू, लेट्स गो. बोले स्लिप होते आरामात. जय श्री महाकाल. बापरे पुन्हा सुन्न पडले रे भाई पाय. चलो ठीक आहे. वरतून पूर्ण साक्षात पाणी अभिषेक करत आहे महादेवाचा. टोटली आईज होऊन आहे. आम्ही बिना पायानं इथंच चिंटू म्हणलं तर शिवलिंग होता, बट टोटली आईज आता झाला आहे. हे कुठे चिंटी असं बर्फ राहते? अमरनाथ मध्ये बर्फ राहते, पण आम्हाला इथंच पाहायला भेटलाय. आमचं म्हणजे कृपा आमची महादेवाची दोघांवर. स्नोफॉल पाहायला भेटते का नाही म्हटलं, आणि महादेवाची दर्शन झाले. वरतून आम्ही बिना जुत्यांना लावून आम्ही चढलो. प्लस लोक पाहू शकतात टोटली शूज लावून आहे. भोले की दीवाने भाई. जय श्री महाकाल. सो चलो लेट्स ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. अजून समोरचे काही ना काही दाखवणार आहोत ते पण. चला बाय बाय. सध्या आम्ही आता ध्यान करतोय, तर मग्न होऊन जातो महादेवाचं. ओम नमः पार्वती पते जय श्री महाकाल. बम बम बोले, बम बम बोले. हे इधर पुढेकडं मित्रांनो, इथं स्पेशली महादेवासाठी गाणे म्हणताय. ओ भोले बाबा तन. हे ज्योतिर्लिंग आहे. शंकर हरल्या, शंकर संकट हरणा. आरामात ब्रो. अशा प्रकारे जावं लागतंय, कारण की ते स्नो पण पडत आहे बाहेर पाहू शकता. आणि पूर्ण पाय चालताना तेव्हा अशा प्रकारे पडत आहे सर्व लोक.
ती चिंट्या भाई फोन टूट जाएगा यार, तो अंदर रख लो। हाँ थोड़ा रिस्की है। चिंट्या होते एवढा बंद केला, बंद कर भाई, व्हिडिओ बंद कर. तो अशा प्रकारे आम्ही गरम गरम काम दिले पकोडे प्लस मॅगी घेतलाय, कारण की चढायला खूप वाट लागली होती, तर भूक लागत आहे जमते. काय म्हणते, कसं आहे? गरम आहे ना ते हॉटेलपेक्षा? हॉटेलपेक्षा तर बड्या भेटला यांना असता. जेवण समजूनच खाऊन घेतो आम्ही दोघे आता. चला भेटूया. आली आहे आपली तो पहिली चाय बर्फामधली. पहिले तर मित्रांसाठी सोडून दे थोडसा, कारण की आठवण करेल, नजर लागून जाईल. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. ठीक आहे, हे तर एवढ्या वरतं भेटत आहे, छान आहे. मस्त व्ह्यू पाहत. मी दोघे आता आलो खाली वापस आपल्या बाईक जवळ. पाहू शकता हे आपली बाईक आणि हे आम्ही दोघे. सो इथून आता निघणार. आता कुठे जाऊ दे? कोटी विलेज का म्हणजे गेल्या कोणता स्टँड? बंजी जम्पिंग साठी जाणार आहोत. तो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, खूप मजा येणार आहे. मजा तर येतच आहे, तुम्हाला माहितीच आहे. पाहत राहा. आपलं चालवत आहे सगळी गाडी. तो मागे बसलो आहो, तर भीड पाहू शकता. माहोल गर्दी खूप आहे, तर पूर्ण अंदरून काटा लागते. गाड्या आरामात काट रे भाई. सर्व लोक जायचं नाही जल्दी मला पण. ट्रॅकिंग चालू झाली आहे. पहाडीवर आहोत आता. पहाडीवर चढत आहे आपली हिमालयन गाडी. सो पाहत राहा कंटिन्यू ब्लॉग. का बोलू जास्त. स्नो तर स्नो सर्व रोडावरच पडून राहते. कोटी चाललो आपण. कोटी व्ह्यू आहे वरचा, तो पाहून घ्या तुम्ही. खूप अतिशय सुंदर व्ह्यू दिसत आहे आपल्याला वरता. स्नो कॅमेऱ्यात शायद तेवढा कॅप्चर नाही होईल, पण भाई तुम्ही रोड ट्रॅकिंग व्हिडिओ पहा. या गाईज आपण पोहोचलो आहोत बंजिंग जम्पिंगसाठी. तो आतमधून जावं लागते आपल्याला शायद. सो हे बिगेस्ट बंजी जम्पिंग. सो चल रे चिंट्या, चढ रे भाई. टॉपवर जायचं आहे वाटते. टॉपवर सेकंड फ्लोर ना? हा सेकंड फ्लोर आहे. सो मित्रांनो, हा फायनली आपण बंजी जम्पिंगसाठी पोहोचलो आहोत. इथून अशा प्रकारे बंजी जम्पिंग होते. चिंट्या प्राइस वगैरे विचारून घे. काय म्हणताय? ड्रेस कोड म्हणजे ड्रेसिंग करून देतात पूर्ण प्रकारे, म्हणजे सेफ्टी ध्यान राहते, कोणी पडायला नाही पाहिजे. सोबत आम्हाला तिकीट मिळणार का नाही ते एक डाऊटच आहे. तिकीट पाहूनच फाटून गेली गाईस. लगभग एक काय याचं 4,000 आहे. 4 दोघांच्या मिळवला 8,000. क्या बोला तूने? घूमने के लिए पैसे नहीं है, किराया कहाँ से लोन ले लेंगे? लोनच घेता आता सध्या तरी. भीक मागना पडतो. भीक मागत आहोत काय करू. पण करायचं आहे आम्हाला. करायचं आहे तर करायचं. काही वाटायला नाही पाहिजे, पण नाही झालं काही. सो पाहत राहा कंटिन्यू. नंतर देऊ आपण वापस, पण करू. तर टाईम इथे पाहत राहा. आपला टाईम आला आपण तुम्हाला ते व्हिडिओ पण दाखवणार. सो गाईज अशा प्रकारे आमचं मृत्यूच्या प्रमाणपत्र तयार होत आहे बंजी जम्पिंगच्या. तर खूप डेंजर आहे, तरी पण आम्ही करणार आहोत. ठीक आहे, दाखवशील व्हिडिओमध्ये. होते घ्या. सो मित्रांनो, एकच लाईफ आहे. जे करायचं आहे ते आत्ताच करा. नंतर लाईफ आहे नाही आहे
आमच्या तो मृत्यूजागला फील झाला आहे. रिक्स तर घ्यास लागते. रिस्क घेणार आहोत. डरकी माती आग पाहूनच फाटलाय माझी खरं सांगा पहिली गोष्ट. माउंटेन ड्यू. तो पाहू शकता इथून आता आम्ही लावणार आहोत. तर आतमध्ये आता ते जे काही ड्रेसिंग आहे ते लावून घेऊ पहिले. हार्टबीट तर खूप वाढत आहे, काय सांगू तुम्हाला. चकनक 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 चकनक. मजा आ रहा? बहुत मजा आ रहा. मजा आ रहा क्या? पटरी वो होता मेरे को, बाकी कुछ नहीं. बट नहीं, लेकिन मजा आ रहा. मजा आ रहा. इसके बाद अपना नंबर लगने वाला है भाई. तो गाइस अशा प्रकारे आपण आता पोहोचला आहे बंजी जम्पिंगला. काल राहून गेला होता आपला, तर इथून आता पहिला नंबर माझा आहे. हो, कसा काय होणार. हार्टबीट तर खूप वाढून आहे, पण भाई करणार आहे. तर कंटिन्यू बघत राहा. सो चला चिंट्या, तू धावते का? तू लावते का? मी लावू का? ठीक आहे भाई, पकड मग. इसकी फट रही है अभी. बंद करता व्हिडिओ. अशा प्रकारे तयारी झाली आहे पूर्ण. तो आता मी जम्प लावणार आहोत पहिला. सेकंड चिंटी आहे, तो पाहत राहा कंटिन्यू ब्लॉग, मजा येणार आहे खूप. ठीक आहे. हल्ला पटू आता लवासाठी. देख सकते हो वो डिप्स मारा अभी. ठंड की वजह से पूरा डिप्स मारने लगा. पत्या आता फोटो लावणार आहे. भाऊ पाहूनच वाटत. चलो देखेंगे. जय